शिर्डी जमीन फसवणूक प्रकरण आणि अवैध सावकारकी प्रकरणी बोंधू अशोक खरातला काल शिर्डी पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं आणि आज त्याला राहता न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं। या दरम्यानच्या काळात जी सुनावणी पार पडली त्यामध्ये जे सरकारी वकील आहेत ॲडव्होकेट गौरव बोर्डे आणि आरोपीचे वकील जे आहेत त्यांच्यात मोठा युक्तिवाद झाला। पोलीस कोठडी मिळवणी यासाठी पोलिसांनी जवळपास 7 दिवसांची मागणी जी होती पोलीस कस्टडी ती केली होती, मात्र त्यापैकी 9 मेपर्यंत आता बोंधू अशोक खरातला पोलीस कोठडी मिळालेली आहे। खरं तर जो सरकारी पक्षाचा युक्तिवाद बघितला तर कल्पना खरात ज्या आहेत त्या फरार आहेत आणि त्यांचा ठाव ठिकाणा जो आहे तो अशोक खरातला माहीत असेल आणि त्याच अनुषंगाने पोलीस कोठडी मिळावी अशी मागणी तपासी अधिकारी नीरज जाधव यांनी केली होती आणि त्यानंतर कोर्टाने सर्व युक्तिवाद ऐकून एकंदरीत 5 दिवसांची पोलीस कोठडी जी आहे ती बोंधू अशोक खरातला सुनावलेली आहे। एकंदरीत जर बघितलं तर या प्रकरणी अगोदरच 2 आरोपी अटकेत आहेत, त्यांच्याकडून अनेक खुलासे जे आहेत ते झाले। समता पतसंस्थेमध्ये अशोक खरातचे जे 100 खाते होते तो स्वतः एकटाच त्याला नॉमिनी होता, त्याचं प्रकरण देखील एकामागे एक पुढे यायला लागला आणि कल्पना खराचा शोध देखील पोलीस घेत आहेत, तिला लुकआउट नोटीस देखील जारी करण्यात आला आहे। या पोलीस कस्टडीमध्ये आणखीन बोंधू खराच्या बाबतीतले काय मोठे खुलासे बाहेर येतात ते पाहणं महत्त्वाचं आहे आणि शिर्डी पोलीस देखील आता त्या दृष्टीने पुढचा तपास जो आहे तो करणार आणि तपासाला एकंदरीत वेग मिळणार आहे। कॅमेरा पर्सन गणेश मी मनोज गाडेकर, TV9 मराठी, राहता अहिल्यानगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।